नमस्कार. मी मुंतोडे एस बी. आज या ठिकाणी या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी शिक्षक यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचं विषय गणित आणि या गणित विषयातील घटक क्रमांक 12 ज्याचं नाव आहे सरासरी ही अभ्यासणार आहोत. आणि या घटकामध्ये आपण जो उपघटक आहे तो सरासरी आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. प्रथम सरासरी याबद्दल माहिती घेत असताना जेव्हा आपल्याला दिलेल्या संख्या असतील त्या संख्येची जर आपल्याला सरासरी करायची असेल तर आपण हे सूत्र वापरू शकतो. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. समजा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्या समजा 5 संख्या दिलेल्या आहेत तर आपण त्याची सरासरी आपल्याला काढायची असेल. समजा आपल्याला 3, 5, 8, 4, 2 हे 5 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची आपल्याला सरासरी काढायची असेल तर आपण या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आहे. आणि या सर्व संख्यांची आपण बेरीज करू. त्याला जेवढ्या संख्या असतील त्या संख्येने आपल्याला भागायचं आहे. माझा इथे 1, 2, 3, 4, 5 5 संख्या आहेत. म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येने आपण भागल्यानंतर आपल्याला सरासरी मिळेल. इथे 5 अधिक 3 अधिक 5 8 8 8 16 16 4 20 20 2 22 भागिले 5 आणि 22 जर आपण 5 ने भागलं तर 5 चोक 20 पॉईंट 5 चोक 20 म्हणजे त्या संख्येची सरासरी मिळेल आपल्याला 4.4. म्हणजे आपण दिलेल्या संख्यांची सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर या सूत्राचा उपयोग करून आपण त्यांची सरासरी काढू शकतो. त्याच्यानंतर या सरासरीमध्ये काही नियम आहेत तर ते नियम आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपण सरासरी जे आहे त्या सरासरीला मध्यमान देखील म्हटलं जातं. म्हणजे जी सरासरी आहे त्या सरासरीला आपण मध्यमान देखील म्हणतो. म्हणजे परीक्षेमध्ये सरासरी आणि मध्यमान असे दोन शब्द येऊ शकतात. तर याचे काही नियम आहेत. त्यातला पहिला नियम आहे 3 किंवा 5 7 अशा जर संख्या क्रमवार समसंख्या जर दिलेल्या असतील क्रमवार समसंख्या तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मला तिथे एक उदाहरण दिलेलं पहा 10 12 14 या क्रमवार 3 समसंख्या आहेत. तर या संख्यांची सरासरी जी आहे ती मधली संख्या घ्यायची आहे 12. म्हणजे आपण दिलेली संख्यांची जी सरासरी आहे ती पटकन काढू शकतो या नियमाचा उपयोग करून. 3 संख्या दिलेल्या असतील किंवा 5 दिलेल्या असतील किंवा 7 या प्रकारच्या संख्या दिलेल्या असतील समसंख्या जर जी मधली संख्या येईल ती त्या सर्व संख्यांची सरासरी असते. हा पहिला नियम झाला. त्यानंतर दुसरा नियम असा आहे की 3 किंवा 5 7 9 11 13 अशा प्रकारच्या जर विषम संख्या दिलेल्या असतील तर त्या संख्यांची सरासरी देखील मधली संख्या असते. उदाहरणार्थ 3 5 7 या संख्या दिलेल्या आपल्याला 3 5 7 या विषम संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे एकूण 3 संख्या दिलेल्या आहेत तर मधली संख्या ही त्याची सरासरी असते. किंवा 5 संख्या जर दिली तर आपल्याला मधली संख्या तिसऱ्या क्रमांकाची सरासरी या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की 3 किंवा 5 7 क्रमवार नैसर्गिक संख्या जर दिलेल्या असतील म्हणजे 1 2 3 4 5 अशा जर नैसर्गिक संख्या आपल्याला दिलेल्या असतील तर त्याची सरासरी पटकन कशी काढायची तर त्या 3 5 7 अशा जर दिलेल्या असतील तर त्यातली जी मधली संख्या येईल समजा इथे उदाहरण घेतलं आपण 5 6 7 8 9 10 11 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. त्याची सरासरी आपल्याला मधली संख्या घ्यायची. मधली संख्या 8 येईल म्हणजे या सर्व संख्यांची सरासरी आपण 8 घेऊ शकतो. जर तुम्ही सूत्राचा वापर केला तर याची सरासरी आपल्याला 8 मिळणार आहे. आपल्याला उत्तर पटकन आवश्यक आहे म्हणून आपण हा नियम वापरून या ठिकाणी
त्यांची सरासरी काढू शकतो. त्यानंतर पुढचा नियम आहे की 4, 6, 8 अशा क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. 4 किंवा 6, 8, 10, 12 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि त्याही क्रमवार विषम संख्या दिलेल्या असतील तर यांची सरासरी कोणती घ्यायची आहे, तर मध्ये 2 येणाऱ्या संख्या ज्या आहेत त्यांची सरासरी आपल्याला त्या सर्व संख्यांची सरासरी मिळणार आहे. म्हणजे मधल्या 2 संख्यांची जी सरासरी आहे त्याच्या दरम्यान असणारी जी संख्या आहे ती त्यांची सरासरी मिळेल. म्हणजे इथे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 21, 23, 25, 27 या विषम संख्या 4 दिलेल्या आहेत. मग या मधल्या ज्या 2 संख्या आहेत 23 आणि 25 यांच्यामध्ये येणारी जी संख्या आहे 23 आणि 25 मध्ये 24, तर या सर्व संख्यांची जी सरासरी ती 24 येणार आहे. हा एक नियम झाला. त्यानंतर पुढचा जो नियम आहे की 4 किंवा 4, 6, 8 क्रमवार समसंख्या दिल्या, आधी विषम संख्या घेतल्या, समजा समसंख्या दिल्या तर त्यांची सुद्धा सरासरी जी आहे मधल्या ज्या 2 संख्या येतील त्या 2 संख्यांच्या मध्ये जी आहे ती सरासरी असेल. उदाहरणार्थ पहा 6, 8, 10, 12 अशा संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्यांमध्ये एकूण संख्या दिल्या 4, तर मधल्या 2 संख्या ज्या आहेत 8 आणि 10 यांच्या दरम्यान असणारी जी संख्या आहे 8 आणि 10च्या दरम्यान असणारी संख्या 9 आहे. म्हणजे ह्या चारही संख्यांची जी सरासरी येणार आहे ती आपल्याला 9 घेता येईल. त्यानंतर वरील जेवढे नियम आहेत ते सर्व नियम जर वरील नियम समान फरक असले, समान फरक आहे 2चा फरक आहे 3चा फरक आहे, प्रत्येक संख्येमध्ये जर फरक समान असेल तर आपण हे सगळे नियम त्या ठिकाणी वापरू शकतो. आता इथे आपण जे नियम वापरले ते समसंख्येसाठी आणि विषम संख्येसाठी. विषम संख्येमध्ये सुद्धा 2चा फरक असतो, समसंख्येमध्ये देखील 2चा फरक असतो. 2 पेक्षा जास्त जरी संख्यांमध्ये फरक असेल तरी हे नियम आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. समजा इथे आपण एक उदाहरण घेतलं पहा 13, 20, 27, 34, 41, 48, 55, 62. आता या संख्या जर घेतल्या आपण पाहिला तर प्रत्येक संख्येमध्ये 13 आणि 20 मध्ये फरक आहे 7, 20 आणि 27 मध्ये फरक आहे 7, 27 आणि 34 मध्ये फरक आहे 7. प्रत्येक संख्येमधला जो फरक आहे तो समान आहे. मग आता हा जर फरक समान असेल तर आता इथे संख्या मोजायच्या. किती संख्या दिल्यात आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिल्या. 8 दिल्या म्हणजे मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्यांची जी सरासरी ती त्याची या सर्व संख्यांची सरासरी असते. आता मधल्या संख्या कोणत्या आहेत तर इथे 34 आणि 41 या मधल्या संख्या आहेत. त्यांची जर आपण सरासरी घेतली 34 आणि 41 भागिले 2, 34 आणि 41 75 होतं, याला 2 ने जर भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 37.5. म्हणजे या सर्व संख्यांची जी सरासरी आहे ती आपल्याला 37.5 मिळते. म्हणजे या सर्व 8 संख्यांची बेरीज करा त्याला 8 ने भागा, याच्यापेक्षा आपण हा नियम वापरून या संख्यांची सरासरी काढू शकतो. किंवा आता इथे 8 संख्या दिलेल्या होत्या, आता इथे 5च दिलेल्या आहेत. म्हणजे 5, 7, 9 अशा जर संख्या दिलेल्या असेल तर ते अगदी सोपं आपल्याला त्याची सरासरी काढता सोप्या पद्धतीने. इथे संख्या दिल्या 13, 20, 27, 34, 41 अशा 5 संख्या दिलेल्या आहेत. तर यातली जी मधली संख्या आहे, मधली म्हणजे 27 ही संख्या, आता पण इथे काय करावं लागतं, ह्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडावं लागतं. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर जी संख्या बरोबर मध्यभागी येईल मधली संख्या ही त्या सर्व संख्यांची सरासरी असणार आहे. हा नियम आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यानंतर आता समजा सरासरी काढण्यासाठी जास्त संख्या दिलेली आहे. आता आपल्याला माहिती सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला सर्व संख्यांची बेरीज करा आणि जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येने आपल्याला भागावं लागतं. पण संख्यांची जर त्या दिलेल्या संख्या ज्या आहेत तर जास्त असतील तर मग त्याची सरासरी कशी काढायची, तर त्याच्यासाठी आपल्याला एक सारणी तयार करायची आहे. आता एक उदाहरण घेतलं पाहिजे. 20 गुणांच्या गणिताच्या चाचणी परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील सारणी दिली आहे, त्यावरून आपल्याला त्याची सरासरी काढायची आहे. मग आता 50 विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण आपल्याला घ्यायचे. आता इथे समजा ते गुण आपण एक उदाहरण असेल काही गुण घेतलेले आहेत. तर 19 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, 2 विद्यार्थी आहेत. 17 गुण मिळवणारे विद्यार्थी 5 आहेत. 15 गुण मिळवणारे विद्यार्थी 8 आहेत. 12 गुण मिळवणारे विद्यार्थी 5 आहेत. 10 गुण मिळवणारे विद्यार्थी 10 आहेत. 8 गुण मिळवणारे विद्यार्थी 15 आहेत आणि 6 गुण मिळवणारे विद्यार्थी 5 आहेत. आता इथे संख्या जास्त आहे म्हणजे एकूण 50 विद्यार्थी 50 विद्यार्थ्यांचे हे 50 गुण आहेत
आणि मग आता त्याच्या आपल्याला सरासरी काढायच्या. मग आता त्याची सरासरी काढायची आहे, तर ही वारंवारता आपल्याला सारणी तयार करावी लागते. मग आता इथे त्यासाठी काय करायचं आहे, तर इथे बघा, प्रथम काय करायचं आहे, हे मिळालेले गुण, त्याच्यानंतर ती विद्यार्थी संख्या, मिळालेले गुण आणि विद्यार्थी संख्या यांची बेरीज करायची. यांची बेरीज 19 गुणिले 2 38 ही संख्या इथे करायची. त्याच्यानंतर 17 गुणिले 5 17 5 85. त्यानंतर 15 गुणिले 8 15 8 120. त्यानंतर 12 गुणिले 12 12 गुणिले 5 12 पंचे 60. त्यानंतर 10 गुणिले 10 याचा गुणाकार होतो 100. त्यानंतर 8 गुणिले 15 15 8 120. त्याच्यानंतर 6 गुणिले 5 या 6 गुणिले 6 म्हणजे 20. आता हे काय करायचं आहे, तर 19 गुण मिळवणारे दोन विद्यार्थी आहेत, त्यांची जर बेरीज केली आपण तर 19 अधिक 19 38 ही बेरीज न करता आपण गुणाकाराची क्रिया वापरून त्यांची बेरीज करू शकतो. म्हणजे 19 अधिक 19 38 येणार आहे, त्याच्याऐवजी 19 गुणिले 2 आपल्याला 38 मिळेल. किंवा 17 5 वेळा आहे, किंवा 5 विद्यार्थ्यांना 17 मार्क आहे, मग 17 अधिक 17 अधिक 17 असे 5 वेळा केलं तर त्यांची बेरीज 85 येणार आहे. पण बेरीज करण्याऐवजी आपण गुणाकार करून त्यांची बेरीज मिळवू शकतो. मग आता हे मांडल्यानंतर आपल्याला विद्यार्थी संख्या किती आहे, या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 2 अधिक 5 7 7 अधिक 8 15 15 5 20 20 10 30 30 15 45 45 5 50 म्हणजे एकूण विद्यार्थी झाले 50. त्याच्यानंतर ह्या सर्व हे जे आपण गुणाकार केलेला आहे हे सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला, तर ती बेरीज येते 553. ती बेरीज येते 553. आणि मग हे मध्य काढण्याचं सूत्र आहे, इथे एक चिन्ह वापरलेलं आहे, तर त्याला म्हणतात सिग्मा. सिग्मा एफ आय गुणिले एक्स आय. म्हणजे इथे सिग्मा एफ आय गुणिले एक्स आय हा आलेला आहे 553. आणि यांची किंमत आहे म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या 50 आहे. आणि मग 553 भागिले 50 ते हा भाग जर आपण केला तर तो येतो 11.06. म्हणजे 50 जर 553 भागलं तर तो भाग येतो 11.06. म्हणजे या संख्येची सरासरी आहे 11.06. अशा पद्धतीने देखील आपण दिलेल्या संख्या जर जास्त असतील तर त्या संख्यांची आपण सरासरी या वारंवारता वितरण सारणीवरून तयार करू शकतो. हे एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं. त्याच्यानंतर आता इथे आपण मगाशी म्हटलेलं आहे हे चिन्ह कशासाठी वापरायचं आहे, तर आपण हे चिन्ह, या चिन्हाचा अर्थ होतो सिग्मा. सिग्मा किंवा समेशन. समेशन म्हणजे बेरीज. तर त्या चिन्हाचा अर्थ होतो त्या स्तंभामध्ये असणारे जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज करणे, म्हणजे त्या ठिकाणी बेरीज याचा अर्थ ते चिन्ह आपण वापरतो. चिन्ह यासाठी वापरायचे की त्याची सगळ्यांची आपण बेरीज घेणार आहोत. आता त्याच्यानंतर वेग बरोबर अंतर भागिले वेळ हे सुद्धा सूत्र आपण सरासरीचे एक उदाहरण म्हणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर क्रमवार संख्यांची सरासरी. कुठल्याही दोन संख्या दिलेल्या आहेत, तर क्रमवार संख्या दिलेल्या आहेत, तर त्याची सरासरी कशी काढायची, सगळ्या संख्यांची बेरीज करायची नाही. समजा आपल्याला क्रमवार संख्या दिलेल्या आहेत, समजा 5 6 7 8 9 10 11 12 अशा समोर क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. त्याची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर हे सूत्र वापरू शकतो आपण. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या 5, शेवटची संख्या 12. 5 अधिक 12 भागिले 2 म्हणजेच 5 अधिक 12 17. 17 भागिले 2 म्हणजे 8.5. असे आपण पटकन त्या संख्यांची सरासरी काढू शकतो. हे काही नियम आहेत, त्या नियमांच्या आधारे आपण लवकर असं ते उदाहरण सोडून आपलं उत्तर मिळवू शकतो. आता आपल्याला काही सरावासाठी मी उदाहरण घ्यायचे आहे.
आपण काही उदाहरण घेऊ इथे बघा. पहिलं उदाहरण घेतलेलं आहे की एका वर्गातील मुलींचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे, तर त्या वर्गात किती मुली आहेत? असं एक आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत 15, 16, 30 आणि 7. आता इथे आपल्याला सर्व वर्गांची सरासरी दिलेली आहे. म्हणजेच मुलांचं वय अधिक मुलींचे वय. म्हणजे आपल्याला जी सरासरी आहे वर्गाची सरासरी, वर्गातील मुलांच्या वयांची सरासरी काय असणार आहे? मुलांच्या वयांची बेरीज अधिक मुलींच्या वयांची बेरीज आणि भागिले वर्गातील संख्या. या पद्धतीने आपल्याला ती सरासरी मिळणार आहे. म्हणजे जो वर्ग दिलेला आहे त्या वर्गाच्या मुलांच्या वयांची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सर्व मुलांच्या वयांची बेरीज करायची, सर्व मुलींच्या वयांची बेरीज करायची आणि त्या वर्गातील जेवढी संख्या आहे त्या संख्येने आपण बघायची. आता इथे काय दिलेलं आहे पहा, सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी आपण दिलेली आहे. म्हणजे इथे ही जी सरासरी आहे ही वर्गातील सर्व मुलांची सरासरी आहे. आता आपल्याला त्या वर्गात मुले किती आहेत? 30. मुले किती आहेत? 30. समजा आपल्याला इथे मुलग्यांची सरासरी 15.5 दिलेली आहे. म्हणजे 30 मुलांची जी सरासरी आहे 30 मुलांची सरासरी 30 मुलांची जी सरासरी आहे ती आहे 15.5. 30 मुलांची सरासरी 15.5 आहे. आता इथे 30 मुलांची सरासरी वयांची सरासरी जी आहे ती 15.5 आहे. म्हणजे 30 मुलांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 30 वयांची 30 मुलांच्या 30 मुलांच्या वयांची जी बेरीज आहे ती बेरीज किती असणार आहे? बघा, 30 मुलांच्या वयांची जी सरासरी आपण दिलेली 15.5. आता हे या वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत व 30 विद्यार्थ्यांची सरासरी जर 15.5 असेल तर 30 मुलांच्या वयांची जी बेरीज आहे ती आपल्याला मिळेल 30 गुणिले 15.5. ही आपल्याला बेरीज मिळणार आहे. कोणती? मुलांची बेरीज मिळणार आहे. म्हणजे इथे मुलांच्या वयांची आपल्याला बेरीज मिळेल. त्याच्यानंतर आता मुलींच्या वयांची बेरीज मिळवायची. मुलींची सरासरी किती आहे? 16.5 आहे. आता इथे मुलींची संख्या समजा आपण x म्हणू. मुली किती आहे? x आहे. मग आता x मुलींची सरासरी काय असेल? x मुलींची सरासरी. आता x मुलींची जी सरासरी आहे ती काय असेल? मुलींची संख्या वयांची बेरीज मुलींच्या वयांची बेरीज भागिले मुलींची संख्या. मुलींच्या वयांची जी सरासरी आहे ती कशी काढणार आपण? मुलींच्या वयांची बेरीज भागिले मुलींची संख्या. आता मुलींची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे? 16.5. ही मुलींची आपल्याला सरासरी दिली 16.5. आता मुलींची वयांची जी बेरीज आहे मुलींच्या
वयांची बेरीज, ही जी बेरीज आहे भागिले मुलींची संख्या. मुलींची संख्या किती आहे? एक आहे. माझा मुलींची संख्या एक आहे. मग इथे मुलींच्या वयांची जी बेरीज आहे ती किती असणार आहे? 16.5 x ही असेल मुलींच्या वयांची बेरीज. ती किती असेल? 16.5. ही मुलांच्या वयांची बेरीज आहे. किती आहे? 30 गुणिले 16.5. आता ह्या दोघांची बेरीज भागिले वर्गातील संख्या. माझा इथे एकूण सरासरी आपण दिलेली 16 म्हणजेच काय इथे की 16 बरोबर मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? 30 गुणिले 15.5 अधिक मुलींची किती आली? 16.5 x भागिले एकूण मुलांची संख्या. आता एकूण मुलांची संख्या किती आहे? 30 मुलं आहेत अधिक x मुले आहेत. आणि मग हे सोडून आपल्याला x ची किंमत करायची म्हणजे हे इकडे 16 कंसात 30 अधिक x बरोबर 30 गुणिले 15.5 अधिक 16.5. आणि मग इथे 16 ने जर इथे गुणलं तर काय येईल? इथे 16×48 480 अधिक 16x बरोबर 30 गुणिले 15.5 अधिक 16.5 x. मग 16x दिले हे हा गुणाकार इकडे आणला तर काय येईल? ते 480 वजा 30 गुणिले 15.5 बरोबर 16.5 x वजा 16x. आता इथे जी वजाबाकी ती काय? 0.5 x. आता याची इथे हा 480 वजा 30 ने आपण इथे बोलू 30 पाचे 0 3 पाचे 15 3 पाचे 15 1 16 3 3 1 4 बरोबर 0.5 x. आणि मग 480 वजा 465 तर ते किती? 15. 480 वजा 465 15 बरोबर 0.5 x. 0.5 इकडे आणला 15/0.5 बरोबर x. आणि मग 15 ने 0.5 ने जर भागलं तर 150. इथे आपण 1 घेऊन हा 5 केला बरोबर x. म्हणजे x बरोबर आली किंमत 30. म्हणजे या ठिकाणी मुलींची संख्या असणार आहे 30. अशा पद्धतीने आपण ते उदाहरण सोडू शकतो. त्याच्यानंतर इथे दुसरं एक उदाहरण आहे. रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयांची बेरीज 24 आहे. त्यांची वय अनुक्रमे 3m वजा m वजा 2 त्यानंतर 2m अधिक 7 4m वजा 7 3m आणि 3m अधिक 2 अशी त्यांची वय आहे. वर्ष आहे. तर आपल्याला m ची किंमत काढायची. म्हणजे काय आहे? तर आपल्याला m ची किंमत जो आहे तो आपल्याला m काढायचा. तर m ची किंमत काढायची. आता इथे त्या ठिकाणी पहा रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी आहेत. म्हणजे एकूण मुली किती आहेत? तर एकूण 5 मुली आहेत. आता या ठिकाणी यांची सरासरी जी आहे म्हणजे रिया व 4 मैत्रिणी यांच्या वयांची सरासरी काय असेल? त्यांच्या त्या सर्व तिच्या रिया आणि तिची मैत्रिणी जी आहे त्यांच्या वयांची बेरीज भागिले म्हणजे त्या मुली आहेत. आता इथे
हे रियाचं वय आहे. त्यांचं वय अनुक्रमे दिले आपल्याला. रिया ही पहिली रिया आणि मग तिथे ह्या 4 मैत्रिणी आहेत. मग त्यांची बेरीज करणार आपण. 3m - 2 अधिक 2m अधिक 7 अधिक 4m - 7 अधिक 3m अधिक 3m अधिक 2 छेद. आता एकूण मुली किती आहेत? तर एकूण मुली आहेत रिया धरून 4 मुली आहेत. 4 आणि तिच्या मैत्रिणी 4 आणि रिया अशा 5 मुली आहेत. आता यांची जी सरासरी दिली ती आपल्याला 24 होती. मग आता इथे 24 बरोबर 3m अधिक 2m 5m 5m अधिक 4m 9m 9 आणि 3 12m 12 आणि 3 15m. त्यानंतर वजा 2 अधिक 7 अधिक 5 अधिक 5 वजा 7 वजा 2 वजा 2 अधिक 2 वजा 2 अधिक 2 0 हे 5. आणि मग इथे 5 याला भाग केला 3चा. मग 3 इकडे आणल्यानंतर 24 भागिले 3 बरोबर m. 24 भागिले 3 आपल्याला m ची किंमत मिळेल 8. म्हणजेच m ची किंमत किती असणार आहे? 8. तिसरा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सरासरी काढून आपण m ची किंमत काढू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊ. आपण जे नियम मगाशी पाहिले, सुरुवातीलाच काही नियम पाहिले, त्याच्यावर आधारित हे उदाहरण आहे. आता इथे आपल्याला सांगितलंय की पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? 2 अचूक पर्याय निवडा. असत्य यातले 2 सत्य आहेत आणि 2 विधानं असत्य आहेत. आता इथे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रत्येक विधानाचा परतावा घ्यायचा आहे. मग आता पहिल्यांदा पहा. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्यात येते. म्हणजेच जर आपल्याला 5 क्रमवार विषम संख्या दिलेल्या असतील, आता याचा परतावा कसा घ्यायचा? साधा आपण 5 क्रमवार विषम संख्या घेतल्या. आता 5 क्रमवार विषम संख्या कोणती येते? समजा 1 3 5 7 आणि 9 या 5 क्रमवार विषम संख्या आहेत. आणि आपण मगाशी एक नियम पाहिला की जर विषम संख्या ह्या 5 7 अशा स्वरूपात जर असतील तर मधली संख्या त्याची सरासरी असते. आता मधली संख्या काय येणार आहे? 5. म्हणजेच विषम संख्यांमध्ये 5 दिलेल्या असतील 7 दिलेल्या असतील तर त्यांची जी मधली संख्या आहे ती विषमच असणार आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर. आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. म्हणजे हे विधान सत्य आहे की 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याच येणार आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्याचा परतावा घेऊ. बघा, दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. आता एक उदाहरण इथे आपल्या समोर आहे. काय सांगितलंय? दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असते. आता इथे आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. याची सरासरी आपल्याला मिळाली 5. पण ही 5 प्रत्येक संख्येपेक्षा मोठी नाहीये. ही 1 आणि 3 पेक्षा मोठी आहे, परंतु 7 आणि 9 पेक्षा मोठी नाही. म्हणजे हे विधान कसं आहे? असत्य आहे. म्हणजे हे एक विधान आपल्याला घेता येईल की असत्य आहे. आपल्याला इथे काय सांगितलंय? 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपलं एक उत्तर आपल्याला मिळालंय की हे विधान या ठिकाणी असत्य आहे. हे विधान असत्य आहे कारण दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी जी आहे गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकत नाही. ती काही संख्येपेक्षा मोठी असेल परंतु सर्व संख्यांपेक्षा मोठी असू शकणार नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय पहा. 2 समसंख्यांची सरासरी विषम असू शकते. आता हे विधानाचा परतावा घ्यायचा आपल्याला. 2 समसंख्या घेतल्या आपण. समजा 4 आणि 6 तर यांची जर आपण सरासरी काढली तर 6 आणि 4 10 भागिले 2 बरोबर 12.
म्हणजे आपलं जे विधान आहे काय, दोन समसंख्यांची सरासरी विषम असू शकते आहे. त्या दोन संख्यांची सरासरी कोणत्या समसंख्यांची सरासरी विषम असू शकते, ती विषम आहे. म्हणजे हे विधान सत्य आहे. जसं आपण पहिलं विधान सत्य आहे असं म्हणतोय, पहिलं विधान सत्य आहे, दुसरं सत्य आहे, तिसरं असं. आता इथे चौथं विधान हे असत्यच असणार आहे, कारण आपलं दोन पर्याय निवडायचे. बघा त्याचाही पडताळा घेऊ आपण. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही, हे विधान देखील सत्य आहे. याच्यात आपण जर प्रत्येक संख्येतून समजा एक उदाहरण घेतला, 2, 4, 6 किंवा 8, 10 अशी आपण संख्या घेतली, तर ह्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केली. समजा आपण 1 ने कमी केली, 1 ही 3, ही 1 ने कमी केली 5, ही 1 ने कमी केली 7 आणि ही 1 ने कमी केली 9. आता जर आपण याची सरासरी जर घेतली तर याची सरासरी येते 6. आणि जर 1 ने प्रत्येक संख्या 1 ने कमी केली तर त्याची सरासरी किती आली, याची सरासरी किती आली 5. म्हणजे बदलली की नाही, बदल. म्हणजे हे विधान काय आहे, असत्य आहे. कारण इथे काय म्हटलंय, एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही असं म्हटलंय, परंतु ती बदलते. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की ती बदलते. म्हणजेच या ठिकाणी हे जे विधान आहे ते मात्र असत्य आहे. आपल्याला काय शोधायचंय, असत्य विधान कोणती, म्हणजे विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 4 ही विधान असत्य आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण, एका वर्गातील 141 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. 6 महिन्याने वाढते, तर वर्ग शिक्षकाचं वय किती असेल, तर वर्ग शिक्षकाचं वय किती असेल. तर या पद्धतीने आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघणार आहोत. तर बघा, एका वर्गातील 141 विद्यार्थ्यांच्या एका वर्गातील 141 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आपल्याला दिलेली आहे 13.5. आता त्याच्यामध्ये काय केलं, वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं. आता वर्ग शिक्षकाचं वय समजा X आहे, ते दिसत होतं, तर समजा इथे आपल्याला मुलं जे आहे त्या सर्वांची वयाची सरासरी आपल्याला 13.5 दिलेली आणि वर्ग शिक्षकाचं वय त्यात मिळवायचे. समजा ते वय आहे X वर्ष. आता जेव्हा आपण मुलांच्या वयांमध्ये वर्ग शिक्षकाचं वय मिळवतो तेव्हा ती सरासरी जी आहे ती 6 महिन्यांनी वाढते. अगोदर सरासरी किती आहे, 13.5 वर्ष आहे. 13.5 म्हणजे 13.5 वर्ष आहे. जेव्हा शिक्षकाचं वय आपण मिळवतो तेव्हा ती जी सरासरी आहे ती किती होणार आहे, तर ती 13 मध्ये 6 महिने, 13.5 मध्ये 6 महिने मिळवायचे. 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष मिळवायचंय. अर्धा वर्ष म्हणजे किती होणार सरासरी, तर ती जी नवीन सरासरी होणार आहे
ती होणार आहे 14 वर्ष. किंवा जेव्हा मुलांच्या वयांच्या बेरजेमध्ये आपण शिक्षकाचं वय मिळवू तेव्हा तिथे जी सरासरी होणार आहे ती 14 वर्ष होणार आहे. मग आता आपण सगळ्यांची सरासरी कशी काढायची, तर इथे मुले किती मुले आहेत, 141 मुले व वर्ग शिक्षक यांच्या वयांची सरासरी. आता ही सरासरी कशी काढायची आहे, तर ही सरासरी या ठिकाणी ही सरासरी कशी काढायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, त्या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे 141 मुलांच्या वयांची बेरीज अधिक 141 मुलांच्या वयांची बेरीज अधिक वर्ग शिक्षकाचं वय, ती समजा आपण इथे एक्स मानलंय, भागिले, आता भागिले किती करावं लागेल, 142. किती करावं लागेल, 142. कारण 141 मुलं आहेत, त्यात वर्ग शिक्षकाचं वय मिळवते म्हणजे एकूण संख्या झाली 142. आता 141 मुलांच्या वयांची जी बेरीज आहे ती बेरीज किती असणार आहे, हे वय किती आपलं सरासरी नवीन किती झाले, 14. बरोबर. 141 मुलांच्या वयांची जी बेरीज आहे ती सरासरी किती आहे, 141 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 आहे. त्यांची बेरीज किती होईल, तर त्यांची बेरीज होईल 141 गुणिले 13.5 अधिक एक्स छेद 142. या पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय, याचा गुणाकार करायचा आहे. किंवा इकडे 14 गुणिले 142 भागिले 141 गुणिले 13.5 बरोबर एक्स. मग हा भागाकार केल्यानंतर 14 गुणिले 142 भागिले 141 गुणिले 135 हा गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार करायचा, त्याच्यानंतर हा गुणाकार करायचा आणि एक्स ची किंमत काढायची. म्हणजे तुम्हाला जे शिक्षकाचं वय आहे ते या ठिकाणी 36 वर्ष 6 महिने आपल्याला मिळेल. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघा. 48, 4 व 5 या तीन संख्यांची सरासरी 45 आहे व या उदाहरणामध्ये इथे स्टार आहे, स्टार आहे, इथे एक स्टार आहे, म्हणजे स्टारच्या जागेवर एक संख्या. आता उदाहरण कसं होईल पहा. 48, 4 आणि स्टार अशी मिळून एक संख्या व 5 आणि स्टार ह्या तीन संख्यांची जी सरासरी आहे ती आहे 45 व दोन्हीही संख्यातील स्टारच्या जागी इथे काय स्टार आहे, स्टारच्या जागी तोच अंक आहे म्हणजे समान अंक आहे. तर या हा अंक कोणता, तर इथे हा अंक कोणता, असा हा प्रश्न आहे. तर तो प्रश्न, आणि आता आपल्याला स्टारची किंमत काढायची. म्हणजे इथे ह्या तीन संख्यांची जी सरासरी आहे ती सरासरी कशी मिळाली आपल्याला बघा. 48 अधिक 4 स्टार अधिक 5 स्टार भागिले 3 बरोबर त्यांची सरासरी आहे 45. म्हणजेच 48 अधिक 4 स्टार
अधिक 5 स्टार बरोबर 45. 45 आणि ही जी 3 आहे ती तिकडे गुणिले होईल म्हणजेच 48 अधिक 4 स्टार. आता एक लक्षात ठेवा, हा जो स्टार आहे तो गुणिले नाही तिथे, म्हणजे हा जो स्टार आहे तो असं काही विद्यार्थी याची बेरीज करतील 4 स्टार अधिक 5 स्टार 9 स्टार असं ते होणार नाही, कारण की एक स्टार ही संख्या किती आहे ती काही गुणाकाराच्या स्वरूपामध्ये नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20 आपलं 3 चौक 12 आणि 13 म्हणजेच 45 गुणिले 3 आपल्याला 135 मिळतील. आता हे 48 तिकडे नेले 4 स्टार आणि 5 स्टार यांची जी बेरीज आहे ती किती असणार आहे 135 वजा 48. आता 48 तिकडे वजा होईल मग इथे ही 4 स्टार अधिक 5 स्टार बरोबर इथे यांची वजाबाकी केली 15 तून 8 गेले 7 चला एक 13 तून 5 गेले 8 म्हणजे ही जी बेरीज आहे 15 तून 8 गेले 87 बेरीज आहे. ह्या दोन संख्यांची बेरीज 87 आहे. आता ह्या दोन संख्यांची बेरीज 87 आहे म्हणजे इथे यांची बेरीज करायची आहे. इथे स्टार आहे ठीक आहे आपण हे उदाहरण परत बघूया. उदाहरणार्थ थोडे या ठिकाणी बदल असा आहे की स्टार येते आणि इथे हा स्टार आणि इथे स्टार आहे इथे हा प्रश्न आपण पुन्हा एकदा सोडवू. थोडंसं क्रिक मिस्टेक आहे. 48 स्टार 4 आहे आणि 5 स्टार आहे ह्याची बेरीज आपल्याला सरासरी किती आहे 45 आहे म्हणजे याचे 48 अधिक स्टार 4 अधिक 5 स्टार 3 बरोबर 45 आहे म्हणजे 48 अधिक स्टार 5 4 सॉरी स्टार 4 अधिक 5 स्टार बरोबर 45 गुणिले 3 म्हणजे 48 अधिक स्टार 4 अधिक 5 स्टार बरोबर 45 गुणिले 3 135. त्यानंतर स्टार 4 अधिक 5 स्टार बरोबर 135 वजा 48 म्हणजे स्टार 4 अधिक 5 स्टार बरोबर ही वजाबाकी इथे 27. आता इथे बघा इथे स्टार आहे इथे 4 आहे 5 आहे स्टार आहे. आता इथे बघा इथे एकक स्थानाची संख्या आहे ती 7 आहे इथे एकक स्थान 4 आहे म्हणजे 4 मध्ये किती मिळवल्यानंतर इथे 7 मिळणार आहे तर ह्या स्टारच्या जागी 3 असायला पाहिजे आणि मग स्टारच्या जागी समान संख्या आहे म्हणजे इथे सुद्धा काय असेल 3 असेल म्हणजे ही संख्या 34 ही संख्या 53 आणि यांची बेरीज 87 म्हणजे आपलं पर्याय काय असेल 3 असणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 8.1/3 3.14/5 7.1/5 9.2/3 या संख्यांची सरासरी काढायची. आता या संख्या किती आहे 1 2 3 4 आहे म्हणजे या सगळ्यांची बेरीज त्याला भागिले 4 हे तुम्हाला सरासरी मिळणार आहे. माझा ही सरासरी पहिल्यांदा आपल्याला याचा अपूर्णांकात रूपांतर करायचं व्यवहार अपूर्णांकामध्ये म्हणजेच इथे पहिली संख्या 8
3.1/3 अधिक दुसरी संख्या 3.14/5 अधिक 7.1/5 अधिक 9.2/3 या सगळ्यांची बेरीज भागिले 1 2 3 4 संख्या ही आधीच्या सगळ्यांची सरासरी. आता इथे या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे ती बेरीज काही किंवा आधी आपण त्याचा व्यवहार आहे आपण 8 24 आणि 1 25 भागिले 3 अधिक 5 15 15 आणि 14 29 भागिले 5 7 5 35 आणि 1 36 भागिले 5 अधिक 34 27 28 29 भागिले 3 छेद काय आहे 4. आता या दोन समान संख्या आहेत म्हणजे त्यांचे छेद समान आहे. छेद समान केल्यानंतर किती होईल छेद समान आहे त्यांच्या अंशाची बेरीज त्यानंतर ह्या दोघांची बेरीज म्हणजे 25 आणि 29 5 9 आणि 5 14 2 आणि 2 1 2 2 4 आणि 5 छेद 3 अधिक या दोघांची बेरीज केली 9 6 15 झाले 2 4 6 भागिले 5 छेद 4. आता इथे त्याला भाग जाईल 18 अधिक 2 आणि याला भाग जाईल 13 आणि इथे 18 आणि 13 11 31 छेद 4 म्हणजेच सर्व संख्यांची जी सरासरी मिळणार आहे ती मिळेल आपल्याला 31/4 अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. त्याच्यानंतर पहा 1 ते 50 या क्रमवारीतील संख्यांची जी सरासरी आहे ती 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता 1 ते 50 ची जी सरासरी आहे 1 ते 50 या संख्यांची सरासरी आता 1 ते 50 ची सरासरी म्हणजे आपण एक नियम पाहिला की क्रमवार संख्या जर दिलेल्या असेल तर त्यांची सरासरी किती असते त्यांच्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि भागिले 2 म्हणजे 1 ते 50 ची जी सरासरी आहे या दोन संख्यांची जी सरासरी आहे ती आपल्याला काढता येईल ती आहे 1 अधिक 50 भागिले 2 ही सरासरी आपल्याला मिळेल 50 आणि 51 भागिले 2 म्हणजेच 25.5 ही आहे दोघांची सरासरी त्या 1 ते 50 संख्यांची सरासरी. त्याच्यानंतर 1 ते 25 संख्यांची सरासरी आता 1 ते 25 संख्यांची सरासरी किती आहे 1 ते 25 संख्यांची सरासरी 1 अधिक 25 भागिले 2 मग आता 1 अधिक 25 26 भागिले 2 मग आता 26 भागिले 2 13 आणि आपण काय विचारलंय की ही सरासरी 1 ते 50 ची जी सरासरी आहे ही सरासरी 25.5 ही याच्यापेक्षा कितीने जास्त आहे कितीने जास्त आहे म्हणजे वजाबाकी घ्यायची 25.5 वजा 13 म्हणजे 25 मधून 13 गेले 12.5 म्हणजेच ही जी सरासरी आहे 1 ते 50 ची जी सरासरी आहे ही सरासरी 1 ते 25 च्या सरासरीपेक्षा 12.5 ने जास्त आहे. त्यानंतर आता एक उदाहरण घेऊ
रात्र शाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वय खालीलप्रमाणे दिलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या वयांची आपल्याला सरासरी काढायची आहे. अशा प्रकारचं जर उदाहरण विचारलं तर ते कसं सोडवायचं, तर आपण इथे काय करू, मगाशी आपण वारंवारता सुरुवातीला वारंवारता सारणी बघितली, त्याचा उपयोग इथे करू. आता इथे पहिल्यांदा हा समजा या ठिकाणी सिग्मा सिग्मा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे या ठिकाणी हा समजा एक्स आय आहे आणि हा एफ आहे. आता आपल्याला काय करायचंय, या सगळ्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे इथे एक्स आय गुणिले एफ आय हा गुणाकार करायचा आहे. 15 5 75, त्याच्यानंतर 16 गुणिले 12, 16 गुणिले 32, 16 1 16 3 19, हे आहे 92. त्यानंतर 8 7 56, 8 1 8 5 13, त्याच्यानंतर 15 गुणिले 18 यांचे गुणाकार 15 8 120, 15 1 15 12 27, त्यानंतर 109. मला या सगळ्यांची बेरीज करायची. ही बेरीज असेल त्याला आपण म्हणतो सिग्मा एक्स आय गुणिले एफ आय. आता या सगळ्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. त्याच्यानंतर ह्याची जी किंमत आहे ती असणार एल, मग याची किंमत आपल्याला काढायची. आता इथे 15 16 17 18 19 आहे, म्हणजे इथे यांची जी बेरीज आहे तर ती 17 5 85. आता या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 0 अधिक 0 अधिक 6 अधिक 2 6 2 8 8 5 13, 1 9 1 10 10 7 17 20 20 29 29 7 36 3 0 1 4 4 5 6 6 7 ही बेरीज झाली 1563. आणि मग सूत्र काय, सरासरी एक्स बार बरोबर 1563 भागिले 85. आणि मग यांचा जो भागाकार येईल तो भागाकार आपल्या त्या विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी असेल. हा जो भागाकार येईल तो भागाकार केल्यानंतर आपल्याला सरासरी मिळेल. त्याच्यानंतर पुढे आपण पुढचं उदाहरण बघू. बघा, पुढील पैकी अचूक विधान कोणते, तर इथे 3 क्रमवार समसंख्या आहेत. आता इथे अचूक आपल्याला विधान कोणतं आहे, म्हणजे आपल्याला किती 4 विधानं दिलेली आहेत. चारही विधानांचा आपल्याला पडताळा घेऊन आपण हे अचूक विधान कोणतं आहे हे पाहणार आहोत. आता इथे बघा, पडताळा घ्यायचा आहे. हे काय आपल्याला तसं मिळणार नाही, आपल्याला सगळ्या चारही जे विधान दिलेले त्याचा आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. मग इथे 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी सम असते. आता 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 3 क्रमवार समसंख्या घेतल्या 2 4 6 यांची सरासरी जर आपण घेतली तर सरासरी काय असणार आहे, मधली संख्या येते, म्हणजे समसंख्या आहे. हे विधान अचूक आहे, म्हणजे ते विधान बरोबर आहे. 3 क्रमवार समसंख्या जर असेल तर त्यांची जी सरासरी येणार आहे ती सुद्धा समसंख्या येणार आहे. पुढचं काय, 3 समसंख्यांची सरासरी विषम असते. आता आताच पाहिजे 3 समसंख्यांची सरासरी विषम असते का, नाही, तर हे विधान असत्य आहे, चुकीचं आहे. म्हणजे पुढचं
5 विषम संख्यांची सरासरी सम येते. आता 5 विषम संख्या घेतल्या, 5 विषम संख्या समजा आपण 1 3 5 7 9 ह्या विषम 5 संख्या घेतल्या क्रमवार, तर त्यांची जी सरासरी येणार आहे ती येणार आहे 5. मग ती सम आहे का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. माझं राहिलेलं फक्त एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास गटाची सरासरी बदलत नाही, तर ती काय होते? बदलते. म्हणजेच हे विधान सुद्धा चुकीचं. मग आपण एक विधान पाहिलं की जर एखाद्या त्याच्या अंकाने वाढवल्या, समजा आपण ह्या संख्ये आपण उदाहरण घेतलं, 1 ने वाढवलं, 2 4 6 8 10, याची सरासरी किती आली? 6. त्याची सरासरी काय झाली? बदलली. विधान काय म्हणतंय? एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास गटाची सरासरी बदलत नाही, तर हे विधान देखील चुकीचं आहे. म्हणजे अचूक विधान कोणतं आहे? तर पहिलं, 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. या पद्धतीने आपण आज या ठिकाणी सरासरी हे जे 12व प्रकरण आहे, या 12व प्रकरणाचा सखोल असा अभ्यास केलेला आहे. जे या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित आहे, या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजची तासिका या ठिकाणी संपवतो.